मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, पहलगामच्या इस्लामिक आतंकी हल्ल्यानंतर ज्यात आपले 27 हिंदू बांधव मारले गेले, त्यानंतर एक गोष्ट साहजिक होती की भारत सरकार यावेळी फक्त हातावर हात ठेवून गप्प बसणार नाहीये। नरेंद्र मोदी काहीतरी मोठी कारवाई करणार आणि हे त्यांच्या वक्तव्यातून दिसत होतं। त्यामुळे भारत सरकारने कारवाई करताना जेव्हा नॉन कायनेटिक ॲक्शनमध्ये म्हणजे गोळी न चालवता जर पाकिस्तान सरकारवर काहीतरी कारवाई करण्यासाठी इंडस वॉटर ट्रीटी जी 1960 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाकिस्तानसोबत साईन केलेली होती, या ट्रीटीमध्ये असं सहमत करण्यात आलेलं होतं की जम्मू काश्मीरमधून जाणारी ज्या 3 नद्या आहेत म्हणजे सिंधू, चेनाब आणि झेलम, या 3 नद्यांचा 80% पाणी हे पाकिस्तानला जाणार आणि 20% पाणी, फक्त 20% पाणी हे भारताला जाणार, अशी अन्यायकारक ट्रीटी जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळी साईन केलेली होती। आता आपण समजू शकतो की त्यावेळी आंतरराष्ट्रीय परिस्थिती काहीतरी वेगळ्या होत्या। आपली उदारतावादी जी पॉलिसी आहे ती सिद्ध करण्यासाठी सुद्धा जवाहरलाल नेहरूंनी ही ट्रीटी साईन केली असावी की आपण शेजाऱ्यांसोबत अगदी चांगले संबंध राखण्यासाठी इतका मोठा निर्णय सुद्धा घेऊ शकतो, असा संदेश कदाचित जवाहरलाल नेहरूंना द्यायचा असेल। पण मित्रांनो, मागच्या 70 वर्षांमध्ये जे पाकिस्तानने एक आतंकी हल्ले आपल्या भारतात घडवलेले आहेत, म्हणजे आपण दिलेलं पाणीच प्यायचं आणि ते पाणी पिऊनच आतंकी पाळायचे आणि त्या आतंकवाद्यांना जम्मू काश्मीरमध्ये, मुंबईमध्ये किंवा आपल्या भारतातल्या अनेक भागांमध्ये पाठवायचं आणि बॉम्बलाच घडवून आणायचे, आपल्याच लोकांना मारायचं आणि इतकं होऊन सुद्धा आपण त्यांना पाणी पाजत राहायचं, हे करणं शक्य नव्हतं। आणि मी तर खरंच नरेंद्र मोदी यांचं धन्यवाद करतोय, आभार मानतोय की त्यांनी अखेरीस इतकी अन्यायकारक ट्रीटी ही सस्पेंड केली आणि आपल्या परराष्ट्र सचिव यांनी सर्व जगासमोर घोषणा केली की भारत सरकार या ट्रीटीला सस्पेंड करते आणि पाणीला डायव्हर्ट करण्यासाठी, त्या पाण्याला रोखण्यासाठी एक थेंबसुद्धा पाकिस्तानच्या जनतेला पोचू न देण्यासाठी आम्ही योग्य ती यंत्रणा त्या नद्यांवर बांधू। आज जरी आमच्याकडे फक्त 10% पाणी रोखण्याची क्षमता असली तरीसुद्धा येत्या 10 वर्षांमध्ये किंवा 15 वर्षांमध्ये ज्या काही डॅम्स किंवा यंत्रणा बांधायची गरज असेल त्याची योग्य ती बांधणी आम्ही करू आणि एक थेंब पाणीसुद्धा पाकिस्तानच्या जिहादी पंजाबी जनतेला पोचू देणार नाही, अशी घोषणा स्वतः जलमंत्रींनी केलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आपल्याच सरकारवर शंका उपस्थित करताना जेव्हा आपल्याच लोकांमधले काही देशविरोधी लोक किंवा आपल्याच सरकारला विरोध करण्यासाठी, आपल्या राजकारणाच्या भाकरी भाजण्यासाठी जेव्हा लोक आपल्या सरकारच्या निर्णयावर शंका उपस्थित करतात, खास करून आपल्या महाराष्ट्रातले 2 लोक आहेत, प्रकाश आंबेडकर आणि प्रियंका चतुर्वेदी। प्रकाश आंबेडकरांनी तर एक वक्तव्यच केलेलं आहे, डायरेक्टली त्यांनी वक्तव्य केलं की भारताने ही ट्रीटी सस्पेंड तर केली आहे पण पाणी रोखण्यासाठी आपल्याकडे यंत्रणाच नाही आहे। भारत सरकारने आपल्या जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे भारताने फक्त हवाबाजी केली आहे, ट्रीटी सस्पेंड करण्याची घोषणा केली आहे, पण सस्पेंड केल्यानंतर पाणी रोखण्यासाठी अशा कोणत्याही प्रकारची यंत्रणा भारत सरकारकडे नाही, असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे। आता प्रकाश आंबेडकरांना एवढी साधी गोष्ट कळत नाही आहे की स्वतः भारत सरकार आणि पाकिस्तानच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की भारताकडे पाणी रोखण्यासाठी यंत्रणा नाही। पण एक गोष्ट शायद प्रकाश आंबेडकरांना माहीत नसावी की सध्या म्हणतोय या उन्हामध्ये, या उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये जेव्हा पाण्याची इतकी शॉर्टेज आहे भारतामध्ये, तर पाकिस्तानमध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये 45% पाण्याची शॉर्टेज आहे। आणि विचार करा, जर भारत सरकारने, नरेंद्र मोदीच्या सरकारने जी यंत्रणा सध्या अवेलेबल आहे त्या धरणांना यूज करून फक्त 10 ते 15%च पाणी जर रोखण्याचा प्रयत्न केला आणि ते रोखण्यात यशस्वी झाले, तर विचार करा की पाकिस्तानच्या शेतीवर किती मोठा परिणाम होऊ शकतो। आणि त्यामुळेच पाकिस्तानच्या सरकारमध्ये हाहाकार माजलेला आहे। तो भुट्टो जे धमकी देतोय की त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जर पाणी वाहिलं नाही तर तुमचं जे रक्त आहे ते आम्ही वाहू, अशा प्रकारच्या धमक्या जेव्हा एखादा व्यक्ती घाबरतो ना, जेव्हा त्याला कळत नाही की करायचं काय, आपल्यामध्ये क्षमता नसते काहीही करायची, तेव्हा अशा खोकल्या धमक्या देण्यासाठी एखादा व्यक्ती मजबूर होतो। त्याला कळत नाही की बोलावं तर काय बोलावं। आणि शहबाज शरीफ, त्यांचा पंतप्रधान, जेव्हा समोर येऊन म्हणतोय की पहलगाममध्ये जे आतंकी हल्ला झाला, ज्याही लोकांनी केला असेल त्या आतंकी हल्ल्यामध्ये जर कारवाई करायची असेल किंवा काही तपासणी करायची असेल तर पाकिस्तान अगदी न्यूट्रल तपासणी करण्यासाठी, सहभागी होण्यासाठी तयार आहे।
जर अशा प्रकारचा एखादा पंतप्रधान वक्तव्य करतोय तर स्पष्टपणे समजलं पाहिजे की इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड करण्याचा फक्त घोषणा केल्यानंतरच कसे या लोकांचे पाय थरथर कापायला लागलेले. आणि मी तर म्हणतोय जास्त लांब जायची गरज नाही आहे. ज्या आतंकवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि घोषणा केल्यानंतर जेव्हा भारत सरकारने, नरेंद्र मोदींनी जेव्हा ही घोषणा केली की इंडस वॉटर ट्रीटी आम्ही सस्पेंड करतोय आणि ही बातमी समोर आल्यानंतरच ही आतंकवादी संघटना समोर येऊन म्हणते की आमच्या संघटनेची वेबसाईट कोणीतरी हॅक केली होती, हे पत्र आम्ही पब्लिश केलेलं नाही आहे, त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नव्हता किंवा किंचित मात्रही आमचा हात नव्हता. तर अशा प्रकारची ऐतिहासिक घटना पहिल्यांदा घडते, कारण त्या आतंकवाद्यांना सुद्धा माहिती आहे की जर या 3 नद्यांचं पाणी 10% सुद्धा जर भारत सरकारने थांबवण्यात यशस्वी झाली किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या देशामध्ये, पाकिस्तानमध्ये लाखो लोक तरसून पाण्यासाठी मृत्युमुखी पडू शकतात. हजारो करोडो शेतीचं नुकसान होऊ शकतं. अगोदरच देश हा गरिबीमध्ये लोटलेला आहे. अगोदर डिफेन्स बजेट नाही आहे, लोकांना जेवण देण्यासाठी अन्नधान्य नाही आहे, लोक भूकमरीने मरत आहेत. आणि जर पाण्यामध्ये 10%ची सुद्धा शॉर्टेज आली तर लाखो लोक मरू शकतात. हे आतंकवादी त्या पाकिस्तानच्या सरकारला, त्या सरकारमधल्या मंत्र्यांना माहिती आहे. आणि इतका असून सुद्धा इतका कठोर निर्णय भारत सरकारने घेऊन सुद्धा प्रकाश आंबेडकरांसारखी लोक आज भारत सरकारला म्हणतायत की नरेंद्र मोदी हे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे इतका निर्लज्जपणा हा कसा काय एखाद्या नेत्याच्या मनात येतो मला कळत नाही. तुम्हाला सरकारच्या विरोधात बोलायचं आहे, बोला. सरकारच्या पॉलिसीचा विरोध करायचा आहे ते केलंच पाहिजे. मीही करतो. नरेंद्र मोदींच्या प्रत्येक कामावर मी काही सहमत नाही आहे. पण एक देशाचा रहिवासी म्हणून जेव्हा सुरक्षेचा प्रश्न आहे, सरकार एखादा निर्णय घेते, त्या निर्णयाला पाठबळ देण्याच्या ऐवजी त्या दुसऱ्या देशाच्या जनतेमध्ये जेव्हा हाहाकार माजला आहे तेव्हा तुम्ही आपल्याच जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताय की भारत सरकार आपल्याच लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करते. आणि दुसऱ्या बाजूला त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षामधल्या प्रियंका चतुर्वेदी, ज्यांना आपल्या पक्षात काय चाललं आहे हे नीट माहिती नाही आहे. त्यांनी एक ट्विट केलं, अगदी जुनं ट्विट आहे, मागच्या 4-5 दिवसांपूर्वी केलेलं होतं की आपले जे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत अजित डोवाल यांना आता भारत सरकारने आराम दिलं पाहिजे. त्यांचं वय काहीतरी 85 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे, त्यामुळे त्यांना आता भारत सरकारने निवृत्त केलं पाहिजे आणि कुठल्या तरी नवीन व्यक्तीला संधी दिली पाहिजे. म्हणजे प्रियंका चतुर्वेदींना सिक्युरिटीमध्ये भारत सरकारने काय केलं पाहिजे हे जास्त कळतं. अजित डोवाल तर मूर्ख आहेत ना. इतके वर्ष ते तर मंत्रालयामध्ये राहून आपले नरेंद्र मोदींना ॲडवायझरी म्हणून गोट्या खेळण्यासाठी सांगत होते. अजित डोवाल यांनी इतके वर्ष फक्त गोट्या खेळण्याचंच काम केलेलं आहे. प्रियंका चतुर्वेदी आणि प्रकाश आंबेडकर या दोघांना जास्त कळतं की सरकारने काय निर्णय घेतले पाहिजे. सिक्युरिटी ॲडवायझरीमध्ये भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कोणते कठोर कारवाई केली पाहिजे हे सुद्धा या दोघांनी आता सांगितलं पाहिजे. कदाचित नरेंद्र मोदींनी रक्षा मंत्रालयावरून राजनाथ सिंग यांना काढून प्रकाश आंबेडकरांना रक्षा मंत्रालय द्यावं आणि अजित डोवाल यांना सुद्धा काढून एक नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून प्रियंका चतुर्वेदी यांना नियुक्त करा. या दोघांना साधी अक्कल नाही आहे की भारत सरकार जेव्हा एखादा निर्णय घेते तेव्हा अनेक दृष्टिकोनातून जेव्हा त्याचा इम्पॅक्ट आपल्या देशावर काय होणार याला निरीक्षण करूनच निर्णय घेतले जातात. असं उठून सुटून कुठलाही निर्णय घेतला जात नाही. तुम्हाला याचा किंचित मात्र अंदाजा आहे की पाकिस्तानमध्ये आपले कितीतरी लोक स्लीपर सेल म्हणून काम करत असतील, त्यांच्या जीवाला किती धोका असेल. आणि तुम्ही आज म्हणताय की भारत सरकार एखादा निर्णय करून भारतातील जनतेलाच मूर्ख बनवण्याचं काम करते. तुम्हाला माहिती आहे किती लोक भारताच्या बाहेर आपल्या हातावर आपला जीव ठेवून या भारतासाठी काम करत आहेत. याचा अंदाजा फक्त अजित डोवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रक्षा मंत्री, गृहमंत्री म्हणून अमित शहा आणि आपले राजनाथ सिंग यांना आहे. इतर कोणत्याही व्यक्तीला माहिती नाही आहे की भारत सरकारच्या अंतर्गत कितीतरी लाखो लोक आज काम करत आहेत. भारतीय सेनामध्ये कोणत्या प्रकारची अडचणी आज निर्माण झालेल्या आहेत ह्याचा किंचित मात्रही अंदाजा प्रकाश आंबेडकर आणि प्रियंका चतुर्वेदींसारख्या लोकांना आहे. तुम्हाला काय फक्त मीडिया समोर आली की माईक समोर दिला की वक्तव्य करायचं. आज भारत सरकार, भारताची जनता कोणत्या संकटात आहे याचा अंदाजा सुद्धा या लोकांना नाही आहे. फक्त आपलं राजकारण साधायचं आहे, काहीतरी बोलायचं आहे म्हणून वक्तव्य देऊ नका. पाकिस्तानची जनतेमध्ये जेव्हा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भारत सरकार करते, आज जरी आपल्याकडे पाणी थांबवण्याची पूर्ण क्षमता नसली
तरीसुद्धा ट्रिटी सस्पेंड केली आहे. त्या ट्रिटी सस्पेंड केल्यामुळे आपल्याला आता हक्क आहे की त्या नदीवर आपण योग्य ती यंत्रणा बांधू शकतो आणि यात पाकिस्तानसुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करू शकत नाही आणि यासाठीच ही ट्रिटी सस्पेंड केली गेलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय, नदीचं खोऱ्यातलं पाणी फक्त एक सिग्नल दिला की लगेच थांबणार आहे? अरे या जगातला कुठलाही देश असं पाणी थांबवू शकत नाही. भारत तर लांबची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही याला जोक समजू नका. नॅशनल सिक्युरिटी हा काही गोट्या खेळण्याचा काम नाही आहे. माझ्यासारखी लोक फक्त व्हिडिओ बनवू शकतात. आमचं काम फार सोपं आहे. प्रकाश आंबेडकरांसारखी लोक एखादा छोटा पक्ष चालवतात, तो पक्ष चालवणं अगदी सोपं आहे. पण अजित डोवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रक्षामंत्री, गृहमंत्री यांच्या डोक्यावर कितीतरी लोकांच्या जीवाचा धोका हा आज भ्रमण करतोय, याचा किंचित मात्र अंदाजासुद्धा या लोकांना नाही आहे. म्हणून हे लोक एकदा काळजी न करता असे वक्तव्य करत असतात. माझा फक्त यांना हाच सल्ला आहे की जरा सांभाळून बोला. देशाची परिस्थिती आज जी आहे तेव्हा एक एक शब्द हा तोलून मापून बोलला पाहिजे. आणि खास करून तुमच्यासारख्या लोकांनी जे राजकारणामध्ये सक्रिय आहेत, ज्यांना एक वर्ग हा मानतो, महाराष्ट्रात असेल किंवा कुठेतरी बाहेर असेल, तुमची वक्तव्य ही बाहेरसुद्धा ऐकली जातात. त्यामुळे भारताच्या विरोधात कुठलाही वक्तव्य जाईल अशा प्रकारची बोलणं शब्द वापरू नका. असो मित्रांनो, आजचा या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.